तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर 40 साईज आहे आणि गळा जो आहे भरपूर डीप आहे, तरीसुद्धा जे शोल्डर आहेत अगदी आपलं व्यवस्थित बसलेले आहेत, अजिबात हालत नाहीत किंवा उचलत नाहीत, एकदम परफेक्ट असं बॅक नेक जो आहे आपला बसलेला आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। सोबत आपण एक ट्रिक बघणार आहोत जेणेकरून तुम्ही कितीही गळा डीप काढला तरीसुद्धा जे शोल्डर आहेत अजिबात उचलणार नाहीत। तर त्यात आपली फ्रंट साईड होती। तर हे सिंथेटिक कापड आहे जे साडीमधलं मी कट केलं होतं आणि ते मी स्लीव्जला वापरलेलं आहे। तर ह्या कस्टमरला जे आहे फ्रिलच्या स्लीव्ज हव्या होत्या, सो मी त्या सिंथेटिक कपड्याच्या बनवलेल्या आहेत। आणि त्यानंतर त्यांनी काय केलं होतं की साडीमधल्याच मॅचिंगचं कॉटनचा जो पीस आहे तर तो मला आणून दिला होता बॉडीसाठी। तो मी वापरलेला आहे बॉडीसाठी पीस आणि अस्तर त्याने आणून दिलं होतं। शिवाय इथं बघू शकता की सिल्कचं जे कापड आहे मी इथं पायपिंगसाठी यूज केलेलं आहे। तर अर्धा मीटर मी कापड घेतलेलं आहे सिल्कचं, जे पूर्ण अपोजिट कलरचं मी वापरलेलं आहे पायपिंगसाठी। आता हे आपलं मेन कापड आहे जे आपण बॉडीला वापरणार आहोत आणि त्याच्यानंतर अस्तर मी 1 मीटर घेतलेलं आहे। तर 40 साईज आहे आणि जर 40 साईजसाठी तुम्हाला मेजरमेंट किती घ्यायचं असतं शोल्डर आणि मुंडा माहिती नसेल तर हा व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज स्टिचिंग सुद्धा बघणार आहोत, फ्रंट पार्टचं जे स्टिचिंग आहे तर ते सुद्धा बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। आता सगळ्यात आधी आपण पेपरवरती याचं कटिंग करणार आहोत आणि त्यानंतरच मग आपण अस्तरवरती आणि आपल्या मेन कापडावरती जे आहे कटिंग करायचं आहे। आता आपण पहिल्यांदा इथं पूर्ण उंची टाकायची आहे। आता जितकी बी तुमच्या ब्लाऊजची पूर्ण उंची असेल तितकी तुम्ही टाकायची आहे। आता हे 40 साईज आहे। आता तुमची जर हाईट कमी असेल तर तुम्ही जी पूर्ण उंची आहे तर ती कमी घ्यायची आहे। हाईट जर जास्त असेल तर तुम्ही पूर्ण उंची जी आहे ब्लाऊजची जास्त घ्यायची आहे। आता या कस्टमरला जे आहे हाईट थोडी जास्त हवी असते, तर सो मी ते घेतलेले आहे 16 + 1 इंच, 17 इंच मी पूर्ण ब्लाऊजची जी लेंथ आहे ती घेतलेली आहे। आता हे बघा आपली पूर्ण उंची आपल्याला रेडी करायची आहे 16 इंच, तर 1 इंचच आपल्याला त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचं। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच। तर 40 साईजला शोल्डर जे आहे 5.5 आणि मुंडा जो आहे 6 एकदम परफेक्ट बसतं, जसं की मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं, एकदम व्यवस्थित असं शोल्डर जे आहे बसलेलं होतं। फक्त कटिंग करताना जी ट्रिक आपण वापरायची आहे अस्तरवरती तर ती सगळ्यात महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे शोल्डर जे आहेत अजिबात आपले उतरत वगैरे नाहीत। आता हे बघा मी मुंडा 6 इंचावरती घेतला। त्याच्यानंतर आपण इथं माप घ्यायचं आहे छातीचं, तर 40 छाती आहे आणि त्याचा चौथा भाग आपल्याला 10 इंच इथं प्रॉपर माप घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 इंच त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन एक्स्ट्रा ॲड करायचं। तर हे आपण छातीचं माप टाकलं। त्याच्यानंतर जी कमर आहे तर ती कमर आहे 9 इंच, 9 + 2 इंच याच्यामध्ये सुद्धा आपण मार्जिन ॲड करायचं आहे। तर मोठी साईज आहे आणि मोठ्या साईजचं हे जे ब्लाऊज स्टिचिंग आहे कटिंग आहे मी तुम्हाला दाखवत आहे। सो काय होतं की मोठ्या साईजला सुद्धा शोल्डर आणि मुंडा किती घ्यावा हे लक्षात येत नाही बऱ्याच जणांना। तर मला भरपूर कमेंट येत आहेत की आमचं शोल्डर उतरतंय, तर तुम्ही ही ट्रिक जी आहे नक्की वापरा प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी। तर आज जे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। आता हे बघा मी फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो घेतलेला आहे मी 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा शेप जो आहे आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता या ब्लाऊजला मला कस्टमरने सांगितलं होतं की गळ्याची जी रुंदी आहे, जी शोल्डरची पट्टी आहे त्यांना जास्त ब्रॉड नको, तर मी जी गळ्याची पट्टी आहे तर मी ठेवलेली आहे 2.25 इंच, म्हणजे कमी ठेवलेली आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही कमी ठेवू शकता। तर मी 2.25 इंचावरती जी गळा रुंदी आहे तर ती टाकलेली आहे। इथं बघू शकता दोन्ही साईडला अर्धा इंच जाऊन आपलं 2-2.25 इंचाचं जे शोल्डर आहे आपलं व्यवस्थित बसतं। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे मी घेतलेला आहे 6.5 इंचावरती। तर गळ्याची रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे मी घेतलेला आहे 6.5 इंच। आता जो प्रिन्सेस कटचा कट पॉइंट आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे 4.25 इंचावरती। वरून बस्ट पॉइंट आपण घेतला आहे 11 इंचावरती, कारण लेंथ जास्त असल्यामुळे बस्ट पॉइंट सुद्धा आपला वरती येतो। जर तुमची हाईट कमी असेल तर बस्ट पॉइंट तुम्ही 10-10.5 वरती टाकला तरी चालेल। त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। आता आपण याला मुंड्यामधूनच प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर हे बघा आता सगळ्यात आधी आपण बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो कट करायचा आहे। त्याच्यानंतर फ्रंट आणि बॅक जो आहे सेपरेट करून घ्यायचे। आता पुढच्या आणि मागच्या गळ्याला सुद्धा आपण कट्स दिलेले आहेत। त्याच्यानंतर फ्रंट भाग जो आपला पूर्ण आपण कटिंग करून घ्यायचा आहे पेपरवरती।
दाखवल्याप्रमाणे फ्रंट जे पार्ट आहेत आपले 2 पीसमध्ये असे आपण कट करायचे आहेत। आता फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे आपलं पूर्ण झालेलं आहे। तर आपण हे अस्तरवरती कटिंग करणार आहोत। सगळ्यात आधी अस्तर मी ते घेतलेलं आहे, 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे। स्लीव्ज जे आहेत मी डायरेक्टली कपड्यावरती काढलेले आहेत। सो आपल्याला अस्तर जर तुमची हाईट जास्त असेल तर प्रॉपर आपल्याला 1 मीटर अस्तर लागतं। उंची ब्लाऊजची जास्त आहे। आता मी इथं काय करत आहे की आपला जो बॅक पार्ट आहे तर तो 2 पीसमध्ये कटिंग झालेला असल्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे की 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं आहे। जर तुम्हाला सिंपल गोल गळा जर काढायचा असेल तर विदाऊट मार्जिन तुम्ही आहे तसा पेपर ठेवूनच अस्तर कट करायचं आहे। आता ही जी डिझाईन आहे तर ती 2 पीसमध्ये कट होते। सो एक्स्ट्रा मार्जिन त्याच्यामध्ये लागतं, त्याच्यामुळे मी खाली 1 इंच घेतलेला आहे। जर तुम्ही गोल गळा काढत असाल, सिंपल ठेवत असाल तर आहे तसं पेपर ठेवायचं आहे आणि मार्किंग करून अस्तर कटिंग करायचं आहे। आता हा सगळ्यात तर आधी मी हा बॅक पार्ट जो आहे तर तो कट केला। त्याच्यानंतर आपण मुंडा जो आहे तर तो कट करायचा। तर हा बघा भाग आपण कसा ठेवायचा आहे अस्तरवरती, ज्यामुळे काय होते की आपली जी गळ्याची रुंदी आहे तर ती अस्तरवरती खूप कमी होते। त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही गळा कितीही फ्रंट किंवा बॅक साईडला डीप काढा, अजिबात पडत नाही, एकदम शोल्डर व्यवस्थित बसा, जसं की तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलं होतं, दाखवलं होतं। तर आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। आणि आपली आय आणि हुकची जी पट्टी असेल तर त्या साईडला कमरेला मी 1.5 इंच वाढवलेला आहे आणि क्रॉसमध्ये आपण जे आपला पेपरचा पॅटर्न आहे तर तो ठेवायचा आहे। आता इथं बघू शकता की अस्तरवरती आपली जी गळा रुंदी आहे एकदम कमी झालेली आहे। त्यामुळे काय होते की ब्लाऊज अंगात घातल्यानंतर ते खूप स्ट्रेच होतं आणि एकदम शोल्डर व्यवस्थित बसतात, कुठेही पडत नाहीत। त्याच्यानंतर तुम्ही जितकं शिलाईमध्ये कापड घेता तिथं मी घेतलेलं आहे 1/2 इंच। आता हा बघा पार्ट जो आहे आपण अशा पद्धतीने कट करायचा आहे अस्तरवरती, तरच तुमचं जे शोल्डरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तुमचं जर शोल्डर खरोखर प्रिन्सेस कट ब्लाऊजचे पडत असेल तर तुम्ही ही जी ट्रिक आहे नक्की यूज करा, कारण मी प्रत्येक साईजला लहान किंवा मोठ्या साईजला ही ट्रिक वापरत असतो। आता हा प्रिन्सेस कटचा आपला दुसरा पार्ट, तर हा पण आपण या पद्धतीनेच वाढवायचा आहे। कमरेकटच्या साईडला मी फिटिंगच्या साईडला कमरेकट 1.5 इंच वाढवलेला आहे। त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घेतलं आणि हा सुद्धा मी पार्ट जो आहे कट केलेला आहे। आता हे आपले 3 पार्ट जे आहेत फ्रंट आणि बॅकचे आपण असे कट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण काय करायचं की मेन कापडावरती आपण हे कट करायचं आहे। तर हे मेन कापड आहे, कॉटन आहे, तर याला अस्तर नाही लावलं असतं तरी पण चाललं असतं, पण फिनिशिंगसाठी कस्टमरने मला अस्तर दिलं होतं की अस्तर लावून शिवा, सो मी इथं घेतलेलं आहे। तर आहे तसं आपण हे ठेवून कट करत आहोत। त्याच्यानंतर हा सुद्धा पार्ट आपण दाखवल्याप्रमाणे ठेवायचा आहे। आता आपले जे प्रिन्सेस कटचे 3 पीस होते फ्रंट आणि बॅकचे, तर ते आपण पूर्ण असे कट करून घेतलेले आहेत। आता आपण हे फ्रंट पार्टचं जे स्टिचिंग आहे तर ते बघणार आहोत। तर सगळ्यात तर आधी आपण काय करायचं की मेन कापड आणि जे अस्तर आहे तर ते जोडून घ्यायचं, कारण आपण याला पायपिंग लावणार आहोत। त्याच्यामुळे पलटी वगैरे आपल्याला कोणतंच कापड करायचं नाही। जर तुम्हाला पायपिंग लावायची नसेल तर तुम्ही अस्तर जे आहे गळ्याच्या साईडला पलटी करू शकता। जर पायपिंग लावायची असेल तर ते आहे तसं पहिल्यांदा जोडून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण जे कॉन्ट्रास्ट कलरचं कापड घेतलेलं आहे त्याची पायपिंग आपण लावून घ्यायची। तर आता हे बघा, आता एक्स्ट्राचं जितकं आपलं कापड आहे तर ते पूर्ण आपण कट करायचं दोन्ही साईडचं। तर त्याच्यानंतरच आपण मग कॉर्ड पायपिंग जी आहे तर ती आपण लावायची आहे। आता कॉर्ड पायपिंग कशी लावायची तर याच्यावरती सुद्धा मी एक सेपरेट असा व्हिडिओ बनवलेला आहे, जी डोरी पायपिंग आपण म्हणतो। तर ते एकदम सिंपल पद्धतीने आपण कशी लावायची ते सुद्धा बघणार आहोत, कारण या ब्लाऊजमध्ये मी पूर्ण बॅक फ्रंटला जो आहे कॉर्ड पायपिंग वापरलेली आहे। सो तुम्ही ती बघू शकता जर तुम्हाला लावता येत नसेल तर हे बघा एक्स्ट्राचं सगळं कापड कट केलं। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट असतो तर तो सुद्धा आपण अस्तर याच्यावरती ठेवायचा आहे। पूर्ण चारी बाजूने टिपा मारून आपण एक्स्ट्राचं जे कापड आहे पूर्ण आपण हे कट करायचं। तर आता आपण प्रिन्सेस कटचे ते दोन्ही पार्ट्स आहेत तर ते जोडून घेणार आहोत। आणि जोडताना तुम्ही बघू शकता कुठे सुद्धा आपल्याला कापड जे आहे कमी जास्त अजिबात होत नाही, एकदम प्रॉपर असं आपलं जे दोन्ही पार्टचं जॉईंट आहे तर ते एकदम व्यवस्थित होतं।
तर आता हे बघा, आणि हे जोडताना आपल्याला अर्धा इंचाच्या स्पेसवरतीच हे जोडायचं आहे. तर दुसरी साईड सुद्धा आपण अशी जोडून घेऊयात. तर हे बघा, दोन्ही साईडचं मी असं जोडून घेतलेलं आहे कापड जे आहे ते. तर आता जी गळ्याची लेंथ आहे ती थोडीशी मला कमी वाटत होती, सो मी हे थोडंसं कट केलेलं आहे. गळा मी कट केलेला आहे, दोन्ही असं एकमेकांवरती आपली जे पार्ट्स आहेत तर ते ठेवून आता आपण हे लावून घ्यायचं आहे आय आणि हुकची पट्टी. तर आय पट्टी मी 3 इंचाची लावत असतो आणि हुकची पट्टी आहे तर ते आपण 2.5 इंचाची लावायची असते. तर ही आय पट्टी मी लावत आहे. तर आय जी पट्टी आहे तर ती आपण आतून वरच्या साईडला जी आहे तर ती फोल्ड करायची असते, आणि जी हुक पट्टी आहे तर ती सरळ बाजूने आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करावी लागते. तर ती 2.5 इंचाची घ्यायची असते, आणि ही जी पट्टी आहे आपण 3 किंवा 3.5 इंचाची सुद्धा घेतली तरी चालेल. जितकी तुम्हाला आयची पट्टी जर मोठी हवी असेल तर तुम्ही मोठी पट्टी घेऊ शकता. तर हे बघा, आतल्या साईडला मी डबल फोल्ड इथं आपण करून घ्यायची आहे आईची पट्टी जी आहे ती. आता प्रॉपर आपल्याला गळ्याला जो आहे शेप अशा प्रकारे आपल्याला द्यायचा आहे. जितकं तुम्हाला वाईट घालायला आवडत असेल, थोडा पसरट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जो पुढचा गळ्याचा शेप आहे तो देऊ शकता. आता बॉटम पण तुम्ही बघू शकता की बॉटम सुद्धा आपला थोडासा कमी जास्त इथं झालेला आहे. सो इथं आपल्याला टेप घ्यायचा आहे. टेप आपल्याला एकदम स्ट्रेट इथं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण एक लाईन इथं मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला, आणि हे असं जे आपलं कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. तर आता हे बघू शकता की आपण पूर्ण स्ट्रेट जी लाईन आहे बॉटमची पूर्ण व्यवस्थित तशी केलेली आहे. तर कमी जास्त जी पट्टी आहे आपली आय आणि हुकची पट्टी तर ती सुद्धा होत नाही. आता त्याच्यानंतर आपण हे जे पायपिंगसाठी कापड घेतलं होतं मरून कलरचं तर ते आपण असं कट करून घ्यायचं आहे. त्याची 1.5 इंचाची पट्टी आपण पहिल्यांदा क्रॉसमध्ये कट करायची आहे. जर तुम्हाला पायपिंग एकदम परफेक्ट हवी असेल तर तुम्ही ती क्रॉसमध्ये ज्या पट्ट्या आहेत तर त्या काढायच्या आहेत, आणि 1.5 इंचाची पट्टी मी अशी काढलेली आहे. त्याच्यानंतर आपण फ्रंटला आणि बॉटमला आपण पायपिंगच लावणार आहोत. तर एकदम सिंपल पद्धतीने जी पायपिंगची पद्धत आहे मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. तर बऱ्याच जणांच्या त्याच्यावरती कमेंटसुद्धा आलेले आहेत की खूप छान जी आहे तुमची ट्रिक आहे. तर आता हे बघू शकता की अशा पद्धतीने आपण पायपिंग जी आहे तर ती लावून घ्यायची आहे. जर आता ही ट्रिक कोणाला माहिती नसेल तर याचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ जो आहे बनवलेला आहे तर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर छोटे छोटे आपल्याला कट द्यायचे आहेत, आणि एकदम सिंपल पद्धतीने आतल्या साईडला आपलं जे पायपिंगचं कापड आहे तर ते फोल्ड करायचं आहे. तर ऑटोमॅटिकली काय होतं की पायपिंग जी आहे आपली व्यवस्थित अशी तयार होते. आपल्याला जास्त काही यामध्ये कष्ट वगैरे घ्यायला लागत नाही. एकदम परफेक्ट पायपिंग जी आहे आपली तयार होते. तर आता बॉटमला सुद्धा आपण ही जी पायपिंग आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर आता फिनिशिंगसाठी मी परत याच्यावरती एक टिप दिलेला आहे, कारण आपल्या आतून सुद्धा फिनिशिंग जे आहे तर ते छान होतं पायपिंगच्या. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं ते तुमच्याकडे येईल. आणि हे पूर्ण ब्लाऊज मी जे आहे पूर्ण पायपिंगसोबत रेडी केलेलं आहे. जर तुम्हाला ही अशी छान छान पायपिंग लावायची असेल तर पायपिंगचाही तुम्ही माझा एकदम जो व्हिडिओ आहे तो एकदम लास्टपर्यंत बघा. सो आता ही एक साईड आपण अशी करून घेतलेली आहे. सेम दुसरी साईड आपण करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित अशी आपण पायपिंग लावून घ्यायची आहेत. सो फ्रेंड्स, व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.